अर्थशास्त्र अशा संकल्पना ज्या आहेत त्या पहिल्यांदा त्यानं वापरलेल्या आहेत. अर्थशास्त्राचे दोन भाग कोणते? एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं स्थूल अर्थशास्त्र. आणि त्याच्यानंतर मग परत पुन्हा तुम्ही सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणायचं कशाला, त्याची एक व्याख्या तुम्हाला सांगता आली पाहिजे. एक व्याख्या बघा, सहजपणे लक्षात राहणारी व्याख्या जी आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ बघा, लहान किंवा दशलक्षवा भाग. मायक्रोचा अर्थ कसा आहे बघा, सूक्ष्म किंवा दशलक्षवा भाग, त्याला मायक्रोज असं म्हटलं जाते. आणि त्याची व्याख्या जी आहे ती अतिशय महत्त्वाची. एक व्याख्या जनरल तुम्हाला व्याख्या सांगितलेली बघा, कोण सांगेल? ज्या अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. बरोबर, माईक बंद करायचा लगेच. ज्या अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात, किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात, किंवा व्यष्टी अर्थशास्त्र असे म्हणतात. आणि दुसरी एक व्याख्या जी आहे की जी व्याख्या मॉरिस डॉब, ते पण महत्त्वाचं आहे बघा, मॉरिस डॉबने केलेली व्याख्या जी आहे ती पण तुम्ही चांगली लक्षात ठेवा. मॉरिस डॉब, एका ओळीमध्येच ती व्याख्या आहे बघा, मॉरिस डॉब. आता मॉरिस डॉबची व्याख्या कशी लक्षात ठेवणार बघा, एका ओळीमधलीच आहे. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे काय होय? सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. दोन व्याख्या, दोनपैकी कोणती एक व्याख्या लक्षात ठेवा. पहिली बघा, ज्या अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात. आणि तुलनात्मक लगेच स्थूल अर्थशास्त्राची पण व्याख्या तुमच्या लक्षात येईल. ज्या अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील मोठ्यातल्या मोठ्या घटकाचा अभ्यास केला जातो त्यास स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. आणि ही मॉरिस डॉबची व्याख्या, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. सहजपणे तुमच्या ही व्याख्या लक्षात राहील. मग AP लर्नरच्या ही जी व्याख्या जी आहे ती मोठी व्याख्या आहे, एक अभ्यासासाठी म्हणून लक्षात ठेवा, पाठ करण्याची गरज नाही. त्या दोन व्याख्या ज्या आहेत त्या दोन्हीपैकी कोणतीही ती व्याख्या, एक व्याख्या ती लक्षात ठेवा. मग लर्नरनं पण सांगितलेलं आहे, पण विस्तृत स्वरूपात सांगितले बघा. सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिलं जातं. आता ते सूक्ष्मदर्शक यंत्र जे आहे प्रयोगशाळेमधलं मायक्रोस्कोपी यंत्र, आणि त्याच्यामधून आपण लहानातली लहान गोष्ट त्या दुर्बिणीतून ते बघणार, लहान गोष्ट, आणि ती मोठी तुम्हाला दुर्बिणीमधून दिसणार. आणि त्याचा अभ्यास जो आहे तो प्रयोगशाळेमध्ये आपण करतो. तसं की त्यांनी उदाहरण दिले बघा, ही पण व्याख्या लक्षात राहू शकेल. अर्थव्यवस्थेरूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती. बघा, शरीरातली कोणतीही पेशी जी आहे, माईक कुणाच तर चालू आहे, माईक बंद करायचा पद्धतीशी, स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे, परत पुन्हा मी वर्गामध्ये घेणार नाही, लक्षात घ्या क्लासमध्ये. अर्थव्यवस्थेरूपी शरीरातील लाखो पेशी ज्या आहेत त्या लाखो पेशी म्हणजे काहीतरी व्यक्ती आणि कुटुंबे, उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादक स्वरूपाने, म्हणजे उपभोक्ता आणि उत्पादक यांच्या स्वरूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलन ते कशा प्रकारची भूमिका पार पाडतात त्याचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशी जणू काही सूक्ष्मदर्शिकातून पाहते. तर ही विस्तृत स्वरूपाची व्याख्या आहे. आणि त्याला ते उदाहरण दिले त्यांनी, स्कोपी यंत्र, सूक्ष्मदर्शक यंत्र, शरीरातील पेशी, तशा अर्थव्यवस्थेतील पेशी म्हणजे काहीतरी व्यक्ती आणि कुटुंब, आणि त्यांचा आर्थिक दृष्टिकोनातून अभ्यास, सूक्ष्मपणे अभ्यास तो त्या ठिकाणी केला जातोय. तर दोन व्याख्या जी आहेत, 2-3 जरी व्याख्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या असल्या तरी एक व्याख्या सहजपणे तुमच्या लक्षात राहील. ज्या अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. मग उदाहरण द्या. एक व्यक्ती, एक कुटुंब, विशिष्ट उद्योग संस्था, एका वस्तूची किंमत निश्चिती, उत्पादन घटकांची किंमत निश्चिती. आता उत्पादन घटकांची किंमत निश्चिती म्हटली की तुम्हाला ते उत्पादनाचे किती घटक आहेत हो ते आठवलं पाहिजेत बघा. उत्पादनाचे घटक किती, आकडा सांगा फक्त. उत्पादनाचे घटक किती?
4 हे लक्षात ठेवायचं. आणि मग ते भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादनाचे घटक जे आहेत ते 4 महत्त्वाचे उत्पादनाचे घटक आहेत. तर सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे त्या सूक्ष्म अर्थशास्त्राची 2 व्याख्या लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर हा तक्ता बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. आता ही सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे तर काय, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ज्या ज्या गोष्टीचा अभ्यास केला जातोय त्या घटकांचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये केला जातो. पण आपण वैशिष्ट्यामध्ये एक मुद्दा बघितला आहे बघा, याचा मी तुम्हाला ही नोट्स पाठवून देणारच आहे आपल्या ग्रुपवरती. ही सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती त्याचा टेबल जो आहे तो बघा, याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण मारू शकता. तर महत्त्वाचं आहे. आणि ही जी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती आपण वैशिष्ट्यामध्ये बघितले बघा. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती कशी आहे हो, अमर्यादित आहे का मर्यादित आहे? सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, ही एक पॉईंट तुमच्या चांगला लक्षात राहिलेला आहे बघा, चांगली गोष्ट आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तुलनात्मक दृष्ट्या, कोणाच्या तुलनात्मक दृष्ट्या, स्थूल अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ती मर्यादित आहे. आणि या व्याप्तीमध्ये 3 पॉईंट जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. पहिला कुठला आहे, वस्तू व सेवा यांच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. त्यानंतर दुसरा आहे उत्पादन घटकांची किंमत निश्चिती. आणि तिसरं आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. बघा, व्याप्ती सहजपणे लक्षात तुमच्या राहील. 3च पॉईंट आहेत. व्याप्तीमध्ये किती पॉईंट आहेत? 3. वस्तू व आणि सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता वस्तू आणि सेवा यांची किंमत निश्चिती जी आहे ती ठरवत असताना वस्तू आणि सेवा ज्या आपणाला बाजारपेठेमध्ये उत्पादकानं तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू, विविध प्रकारच्या सेवा, कोणत्याही प्रकारच्या वस्तू आणि सेवांची किंमत जी आहे ती नेहमी ठरते कशी, तर त्याला एक तत्व आहे बघा. ते तत्व कोणतं, तर मागणी व पुरवठा. कोणत्याही वस्तूची किंमत ठरत असताना ती किंमत मागणी व पुरवठा यांच्या समतोलातून ठरते. हे वाक्य एकदम महत्त्वाचं, ते तुम्ही सांगायचं. कोणत्याही वस्तू आणि सेवा यांच्या किंमत निश्चिती जी आहे ती बाजारपेठेतील परिस्थितीमध्ये मागणी कशी आहे आणि पुरवठा कसा आहे याच्यावरून त्या ठिकाणी ती किंमत ठरत असते. आता बघा, तुम्हाला याच्यावरती माहिती सांगता येईल का बघा, किंवा मी जे उदाहरण सांगतो ते तुम्हाला लक्षात येते का बघा. बाजारपेठेमध्ये काल्पनिक उदाहरण लक्षात घ्या. बाजारपेठेमध्ये 100 जण खरेदी करणारे आहेत. XYZ ही वस्तू असेल आणि 100 जण खरेदी करणार आहे, म्हणजे 100 जणांची मागणी आहे. कुठल्या वस्तूला, तर XYZ या वस्तूला मागणी 100 जणांची आहे. पण त्या वस्तूचा पुरवठा मात्र 50 नगाचाच आहे. 100 जण मागणी करतात म्हणजे 100 जणांना ती वस्तू पाहिजे. 100 वस्तू बाजारपेठेमध्ये नाहीत. त्या बाजारपेठेमध्ये वस्तू 50 आहेत, म्हणजे पुरवठा 50 नगाचाच आहे आणि मागणी मात्र 100 नगाची आहे. अशावेळी काय होईल हो, किंमत वाढेल का घटेल सांगा बरं बघू, तत्व साधारणपणे वाढेल. कारण पुरवठा कमी आहे. वस्तू आणि सेवांचा काय आहे, पुरवठा कमी आहे आणि त्याची मागणी करणारी संख्या जी आहे ती जादा आहे आणि त्याच्यामुळे किंमत त्या ठिकाणी उत्पादक वर्ग किंवा विक्रेता वर्ग जो आहे तो वाढवत असतो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू आणि सेवांच्या किमती निश्चित कशा होतात या संदर्भातले नियम, तत्वे किंवा सिद्धांत या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्यक्षात आपल्याला 11वीच्या किंवा 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चित सिद्धांत आहे का, तर नाही. FYSYBAला तुम्ही जाल त्यावेळी प्राईस थेरी, किंमत सिद्धांत नावाचा एक सेपरेट विषयच तुम्हाला तिथं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 100 मार्काचा तो पेपर आणि तिथं तुम्हाला मग वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत जे आहेत आणि त्या सिद्धांतानुसार विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात ते तुमच्या लक्षात येईल. तूर्त काय लक्षात ठेवायचं आपण, की मागणी जादा आणि पुरवठा कमी असेल तर वस्तूची किंमत वाढणार. मी काय सांगतोय बघा, मागणी जादा आणि पुरवठा कमी असेल तर वस्तूची किंमत वाढणार. मागणी कमी आणि पुरवठा जादा असेल तर काय घडेल हो, मागणी कमी आणि पुरवठा जादा असेल तर काय घडेल सांगा बरं बघू. वस्तूची किंमत घटेल.
त्या अशा वेळी काय करणार विक्रेता किंवा उत्पादक वर्ग काय करणार, त्या वस्तूच्या किमती ज्या आहेत त्या किमतीत तो कमी करणार, कारण त्याला मागणीच नाही. आणि मग भांडवल गुंतवून बिनकामाचा उपयोग काय, येईल त्या किमतीला तो विकून टाकण्याचा प्रयत्न करणार. तर वस्तू आणि सेवांच्या किमती ज्या आहेत त्या किमती कशा ठरतात, त्या सर्वसामान्यपणे मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलामधून ठरत असतात. आणि त्याचा अभ्यास जो आहे तो या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून तो व्याप्तीचा पहिला मुद्दा महत्त्वाचा, वस्तू आणि सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. दुसरा पॉईंट जो आहे तो बघा, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चिती. आता इथं उत्पादनाचे घटक दिलेत बघा. उत्पादनाचे घटक बघा, भूमी, हे बघा उत्पादनाचे घटक भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. उत्पादनाचे हे 4 घटक आहेत. कोणतंही उत्पादनाचं कार्य करण्यासाठी उत्पादन घटकांची आवश्यकता असते, त्याशिवाय वस्तू आणि सेवांची निर्मिती होणार नाही. भूमी म्हणजे जमीन. मग तुम्हाला एखादा कारखाना काढायचा असेल, उद्योग व्यवसाय करायचा असेल तर गुंठा, 2 गुंठ, एकर, 2 एकर, 5, 50, 100 एकर जमीन लागेल. तुमचा उद्योग कशा प्रकारचा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे. आता लघु उद्योग असेल तर 2-4 गुंठ्यामध्ये पण तुमचा तो व्यवसाय चालू होईल. तुम्ही MIDC बघितलं असेल कमलापूरच्या, तिथं लहान मोठे अनेक प्रकारचे उद्योग व्यवसाय आहेत बघा, प्लॉट तिथं आज सिस्टीम. मग कोणाचे 2 गुंठ, 4 गुंठ, 5 गुंठ जागा तुम्हाला दिसेल. म्हणजे छोट्याशा जागेमध्ये पण उद्योग व्यवसाय करता येतो. आणि सूतगिरणी बघितली तर 100-200 एकरचा परिसर तुम्हाला दिसेल. म्हणजे उद्योगाचं स्वरूप कसं आहे, आकार कसा आहे, भांडवल गुंतवणूक कशी आहे, त्याच्यावरती तुम्हाला तो जमीन त्या ठिकाणी लागणार, भूमी लागणार. आणि भूमीला जो मोबदला दिला जातोय तो काय दिला जातोय, हा खंड. श्रम म्हणजे कोण, कामगार. कामगार 2 प्रकारचे असतात, कुशल कामगार आणि अकुशल कामगार. प्रत्यक्ष शारीरिक श्रमाचे काम करणारा कामगार वर्ग आणि बौद्धिक काम करणारा कामगार वर्ग. कामगार कोणताही असू द्या, कुशल कामगार असू द्या किंवा अकुशल कामगार असू द्या, त्याला मोबदला काय मिळतो, वेतन किंवा त्याला मजुरी, पगार असं म्हटलं जातं आहे. भांडवल जे आहे तो भांडवलाला मोबदला कुठला दिला जातो आहे, व्याज. भांडवलाला काय मिळते, व्याज मिळते. आपण बँकेकडून भांडवल घेतलं तर बँकेला आपल्याला व्याज भरावं लागणार. आणि संयोजकाला नफा किंवा तोटा होतो. संयोजकाला प्रत्येक वेळेस फायदाच होईल याची गॅरंटी नाही. काही वेळेस नफा पण होईल, काही वेळेस काय होईल, तोटा पण त्या ठिकाणी होऊ शकतो. तर हे जे उत्पादन घटक आहेत, उत्पादन घटकांच्या किमती म्हणजे उत्पादनाचे 4 घटक भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, या उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग तुम्ही म्हणाल हे उत्पादनाचे घटक, मग भूमीला खंड कसा मिळतो, श्रमाला वेतन कसं मिळतं, भांडवलाला व्याज कसं मिळतं, संयोजकाला नफा कसा मिळतो, याचा अभ्यास 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये चालू वर्षी आहे का, नाही. फक्त एवढाच पॉईंट लक्षात ठेवायचा, काय, उत्पादन घटकांची किंमत निश्चितीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि उत्पादनाचे घटक किती आहेत, 4 आहेत. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. भूमीला खंड मिळतो, भांडवलाला व्याज मिळतं आणि संयोजकाला काय मिळतो, नफा मिळतो. तर हा व्याप्तीचा दुसरा मुद्दा. पहिला वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, दुसरा उत्पादन घटकांची किंमत निश्चिती आणि तिसरा पॉईंट जो आहे तो आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आता हा आर्थिक कल्याणाचे सिद्धांत हा जो पॉईंट जो आहे, इथं पण विविध प्रकारचे सिद्धांत आहेत, पण त्या सिद्धांताचा अभ्यास जो आहे तो आपणाला 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये नाही. फक्त मुद्दा लक्षात ठेवा की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आर्थिक कल्याणाचा अभ्यास किंवा आर्थिक कल्याणाच्या सिद्धांताचा अभ्यास जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो. आणि का केला जातो, कारण हा अभ्यास जो आहे साधनसामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. की देशामध्ये उपलब्ध असणारी साधनसामग्री जी आहे, देशामध्ये तयार होणारी विविध प्रकारची उत्पादने आहेत, वस्तू आहेत, सेवा आहेत, त्याचं वस्तू आणि सेवांचं वाटप देशातील सर्व लोकांना, लोकसंख्येला त्याचं वाटप कार्यक्षमपणे झालं पाहिजे. नाहीतर त्याचा फायदा मुठभर लोकांना मिळत असेल आणि देशातील बहुसंख्य लोकांना त्याचा फायदा मिळत नसेल तर मग सर्वांचं आर्थिक कल्याण जे आहे ते त्या ठिकाणी होऊ शकेल का, होणार नाही. आणि म्हणून उपलब्ध साधनसामग्रीचा फायदा, देशाच्या आर्थिक विकासाचा फायदा देशातील सर्व लोकांना कशा प्रकारे मिळेल याविषयीचे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत जे आहेत त्याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि ही जी आर्थिक कार्यक्षमता आहे ती 3 प्रकारे पाहिली जाते बघा.
उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता ही जी उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता आहे, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय, त्याचा अर्थ तुम्ही कसा घेणार? उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता कसं म्हणायचं? तर उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. म्हणजे देशाची जी उत्पादन क्षमता आहे त्या उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर करणं आणि त्याचं जास्तीत जास्त कार्यक्षमतेनं वापर जर केला तर देशामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होईल आणि मग देशामध्ये त्याचा तुटवडा होणार नाही. जसं की बघा सध्या तुम्हाला चित्र दिसते बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती ज्या आहेत बघा. तुम्ही जर दुकानात बाजार खरेदी करण्यासाठी जात असाल, गोडे तेल घ्या. आता पेट्रोल डिझेलचे तर दर वाढत चाललेलेच आहेत, पण गोडे तेलाच्या किमती कशा आहे हो किलो साधारणपणे, काय सांगता येते का? माईक चालू करून सांगा बघू. 180. हां बघा, म्हणजे हे जे गोडे तेल आहे, हे गोडे तेल काय झालेलं आहे, वाढलेलं आहे का घटलेलं आहे किंमत त्याची? किंमत गोडे तेलाचे दर काय झालेले आहेत? वाढलेले आहेत, बरोबर. तर आता हे जे गोडे तेल जे आहे, हे गोडे तेल आणि त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल जो आहे तो परदेशातून आयात केला जातोय भारतात. गोडे तेलसुद्धा भारताला जेवढी मागणी आहे तेवढं उत्पादन भारतात त्याचं होत नाही. ते गोडे तेल, त्याच्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल किंवा गोडे तेलाची आयात परदेशातून मोठ्या प्रमाणावरती केली जाते आणि परदेशातील कच्च्या मालाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. का तर ह्या लॉकडाऊनमुळं उद्योग व्यवसाय बंद असल्याकारणानं त्याच्या कच्च्या मालाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ते परदेशातून येणारा जो कच्चा माल आहे त्याच्या किमती वाढल्यामुळे इथं प्रक्रिया करताना त्याचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आणि म्हणून सरकारनं काय केले बघा, म्हणजे तेल बघा, दोन प्रकारचं तेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही. गोडे तेलाच्या बाबत पण नाही आणि पेट्रोल डिझेलच्या बाबत पण नाही. पेट्रोल डिझेलचं उत्पादन आपल्या देशात 20% होते आणि 80% दुसऱ्या देशातून आयात करावं लागते आणि गोडे तेल पण 30% आपल्या देशामध्ये तयार होते, 70% दुसऱ्या देशातून आयात करावं लागते. आणि म्हणून सरकारने एक निर्णय घेतला आहे बघा, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांना सोयाबीनचं बियाणं, शेंगदाण्याचं बियाणं मोफत वाटप करायचं गेल्या महिन्यामध्ये सरकारनं निर्णय घेतलेला आहे, केंद्र सरकारनं. का तर त्यांनी सोयाबीनची, शेंगदाण्याची, करडईची मोठ्या प्रमाणावरती लागवड करावी आणि तेल करण्यासाठी आवश्यक असणारा जो माल जो आहे तो आपल्या देशामध्येच मोठ्या प्रमाणावरती तयार व्हावा आणि मग त्याचं जर उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं तर मग हे तेलाच्या किमती ज्या आहेत, वाढलेल्या तेलाच्या किमती जे त्या घटतील. आता लगेच त्या किमती कमी येतील असं नाही. 80 रुपये 90 रुपये किलो असणारं तेल आज 150च्या आसपास ही तेल जे गेलेलं आहे ते त्याच्यामुळं. आणि मग हे सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे इथं बघा, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता वाढवण्याचं कशी वाढवता येईल याचा अभ्यास केला जातो आणि मग अर्थतज्ज्ञ सरकारला त्या पद्धतीनं सल्ला देतात. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. दुसरा पॉईंट बघा, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. आता उपभोग म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतोय, आम्ही सर्वजण ग्राहक वर्ग. तर हा जो उपभोग क्षेत्र जे आहे, देशामध्ये असणारा संपूर्ण समाज, देशाची सर्व लोकसंख्या, त्या सर्वांना वस्तू आणि सेवांचं उत्पादन त्यांच्यापर्यंत कसं पोचल, त्यांचं समाधान कसं होईल, त्यांच्यापर्यंत कसं वितरण होईल याचा विचार या उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमतेमध्ये केला जातो. याचा अर्थ असा नाही बघा, जे काही उत्पादन झालं आहे ते तुम्हाला तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी, दुकानात ते तुम्हाला विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा तिथं उपलब्ध असल्या पाहिजेत. की सांगोल्यामध्ये ही वस्तू मिळत नाही, दुसरीकडे जावं अशी परिस्थिती नसावी. आता ज्या महागड्या वस्तू आहेत, काही दुर्मिळ वस्तू आहेत ते तुम्हाला सहजासहजी मिळणार नाहीत, पण सर्वसामान्यपणे आपल्या गरजेच्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या नजीकच्या दुकानामध्ये, मॉल्समध्ये ते आपल्याला उपलब्ध असल्या पाहिजेत. आणि त्यामुळे लोकांना काय होईल की त्यांच्याकडे जशी त्यांची कार्यक्षमता आहे, खरेदी शक्ती जशी आहे, पैसा त्यांच्याकडे जसा उपलब्ध आहे तसं त्या विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत ते त्या ठिकाणी ते खरेदी करू शकतील. म्हणून ह्या उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता जी आहे
ती कशी वाढवता येईल याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो, की जेणेकरून संपूर्ण समाजाचं किंवा देशामध्ये असणाऱ्या सर्व लोकांचं समाधान जे आहे ते कसं होईल हे त्या ठिकाणी पाहिलं जातं आहे. आणि तिसरा पॉईंट जो आहे तो म्हणजे एकूण कार्यक्षमता. आता ही जी एकूण कार्यक्षमता जी आहे ती एकूण कार्यक्षमतेचा अर्थ घेत असताना बघा, एकूण कार्यक्षमता जी आहे, एकूण कार्यक्षमता म्हणजे कशी आहे बघा, लोकांच्या एकूण कार्यक्षमतेचा अर्थ कसा घेतला आहे, लोकांच्या सर्वाधिक प्राधान्यक्रमाने किंवा प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन होणं म्हणजे एकूण आर्थिक कार्यक्षमता. म्हणजे कसं, देशामध्ये बघा लोकांना अन्नधान्य पाहिजे, ज्वारी पाहिजे, गहू पाहिजे, तांदळाचं उत्पादन पाहिजे, कारण हे जीवनावश्यक गरजा आहेत. तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती पाहिजे, गोड तेल त्यांना सहजपणे मिळालं पाहिजे, साखरेचं उत्पादन पाहिजे, साखर देशामध्ये मुबलक असली पाहिजे, तेलाचं उत्पादन देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहिजे, अन्नधान्याचं उत्पादन देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहिजे. असं जर घडत असेल तर एकूण कार्यक्षमतेचा, आर्थिक कार्यक्षमतेचा चांगला वापर झाला आहे असं म्हटलं येईल. कारण ह्या वस्तू प्राधान्यक्रमाच्या आहेत, याच्याशिवाय मनुष्य जीवनावश्यक वस्तूशिवाय मनुष्य जिवंत राहू शकणार नाही. आणि त्या त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या अगोदर चांगल्या पद्धतीने पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि ह्या गरजा राहिल्या बाजूला, आणि तुमचं इलेक्ट्रिकलचं आणि इलेक्ट्रॉनिकचं उत्पादन, मोबाईलचं उत्पादन देशामध्ये मोठ्या प्रमाणात झालं. सगळ्या गावात सगळीकडे तुम्हाला मोबाईल मिळतो. टी व्हीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालं, टी व्हीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती, मोबाईलचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती. मात्र देशात अन्नधान्याचा तुटवडा, कपड्याचा तुटवडा, वस्त्रांचा तुटवडा. जर अशी परिस्थिती असेल तर मग देशामधलं वस्तू आणि सेवांचं उत्पादन जे आहे त्या उत्पादनाबाबतची एकूण आर्थिक कार्यक्षमता जी आहे त्या कार्यक्षमतेचा चांगल्या पद्धतीने वापर होतोय असं त्या ठिकाणी म्हणता येत नाही. आणि म्हणून देशातील लोकांच्या प्राधान्यक्रमानं हव्या असणाऱ्या गरजा ज्या आहेत त्या गरजा कशा पद्धतीनं पूर्ण होतील ह्याचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि त्या दृष्टिकोनातून हे 3 पॉईंट जे आहेत ते महत्त्वाचे आहेत बघा, की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मुळात मर्यादित आहे. आणि याच्यामध्ये 3 पॉईंट तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. 4 मार्काला प्रश्न आपल्याला पडतो की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. तर हे 3 पॉईंट, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. मला आता फक्त हे 3 पॉईंट तुम्ही सांगा बरं बघू, कोण सांगेल? गायकवाड, माईक चालू कर, सांग बरं बघू 3 पॉईंट. आता मी सांगितलेलेच 3 पॉईंटचा उल्लेख करा फक्त. कोण करेल? हां, सूक्ष्म अर्थशास्त्राची क्षेत्रातील कार्यक्षमता, हां 3 पॉईंट. उत्पादन क्षेत्राची कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्राची कार्यक्षमता, एकूण आर्थिक कार्यक्षमता. हां, तुम्ही ते उपमुद्दे सांगितले. मी 3 पॉईंट कुठले सांगितले तुम्हाला अजून एकदा सांगतो. वस्तूच्या, हां सांग. वस्तूंचा किंमत निश्चितीचे सिद्धांत, हां, उत्पादन घटकाचा किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. ओके. मग आता उत्पादन घटकाच्या किंमत निश्चित सिद्धांत म्हटलं की उत्पादनाचे घटक ते सांगता येतात का? किती घटक उत्पादनाचे घटक? 4. नावं सांग. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. करेक्ट. ओके, माईक बंद करायचं. तर बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती म्हटली की 3 पॉईंट तुम्हाला सांगता आली पाहिजे. वस्तूच्या किंमत निश्चिती सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. तर याच्यावरती हा एक भाग त्या ठिकाणी होतोय की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटलं की त्याच्यावरती 2 प्रश्न तुम्हाला बघा. एक, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती सांगा आणि दुसरा, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये सांगा. आता ही सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये इथं पुढं दिसत आहेत तुम्हाला, पण मी जरा ती थोडी बाजूला घेतो. आणि जी 8 वैशिष्ट्ये जी आहेत ती 8 वैशिष्ट्ये कोण सांगेल सांगा बरं बघू. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, आणि याच्यावरती प्रश्न सारखा पडतोय, अतिशय महत्त्वाचा भाग आहे. 8 वैशिष्ट्ये, त्यापैकी किमान 4 वैशिष्ट्ये तुम्हाला सांगता आली पाहिजेत. कोण सांगेल? वैयक्तिक घटकांचा अभ्यास, हां, सिद्धांत, आंशिक विशिष्ट गृहीतकांवर आधारित विभाजन पद्धत, सीमांत तत्वाचा वापर, बाजार रचनेचे विश्लेषण, मर्यादित व्याप्ती. ओके, माईक बंद करा. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जी आहेत ही वैशिष्ट्ये बघा तुमच्या स्क्रीनवरती आता दिसतील तुम्हाला.
तर अतिशय चांगल्या पद्धतीची ही वैशिष्ट्ये आणि त्याचं विश्लेषण या ठिकाणी केले बघा. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये हे पॉईंट जे आहेत ते लिहून घेऊ शकताय. हे मी ग्रुपवरती ही नोट्स परत पुन्हा तुम्हाला पाठवतो बघा. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये म्हटलं की 8 मुद्दे आहेत. त्यातले कोणतेही 4 मुद्दे आपणाला परीक्षेला लिहिणं आवश्यक आहे. त्याच्यामधलं पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते बघा, वैयक्तिक घटकांचा अभ्यास. मुळात सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मोठ्या घटकाचं लहान लहान घटकामध्ये विभाजन करून त्याचा अभ्यास केला जातो आहे. आणि सूक्ष्म अर्थशास्त्र ही व्यक्तिनिष्ठ आहे. इथं एककाचा अभ्यास केला जातो, विशिष्ट कुटुंब संस्थेचा, विशिष्ट उद्योगाचा, वस्तू आणि सेवांच्या, विशिष्ट वस्तू आणि सेवांची किंमत कशी ठरते, किंवा मग आपण व्याप्तीमध्ये बघितलं बघा उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात, याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि त्याच्यामुळे ते एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. दुसरा मुद्दा जो आहे तो बघा, विभाजन पद्धतीचा वापर. आता इथं बघा तुम्हाला दुसरा मुद्दा सांगता येतो का बघा, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा वापर केला जातो आणि तिकडं मग स्थूल अर्थशास्त्रामध्ये कुठल्या पद्धतीचा वापर केला जातो हो? कोण सांगेल? याच्या उलट तिकडं आहे बघा. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा वापर आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये कसला वापर केला जातोय? विभाजनच्या उलट शब्द. इथं विभाजन म्हणजे मोठ्या घटकाचं लहान लहान घटकामध्ये विभाजन करणं, आणि तिकडं काय कसल्या पद्धती? मोठ्यानं बोल. कसल्या पद्धतीचा वापर केला? राशी पद्धत. हां, तर विभाजन पद्धत आणि राशी पद्धत हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. तुम्हाला फरकामध्ये पण पडू शकतात, विभाजन पद्धत आणि राशी पद्धत. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा वापर केला जातो, तिकडं राशी पद्धतीचा वापर केला जातो. आणि मग ते प्राध्यापक बोल्डिंगचं उदाहरण लक्षात ठेवा. राशी पद्धतीमध्ये संपूर्ण कशाचा अभ्यास केला जातो? बोल्डिंगनं दिलेलं उदाहरण, बोल्डिंगचं उदाहरण लक्षात ठेवा की. ते कशाच दिलं तुझ्या बोल्डिंगचं उदाहरण? हां, राशी पद्धत म्हणजे जंगलाचा अभ्यास तिकडं, आणि इकडं विभाजन पद्धतीमध्ये जंगलातील अनेक झाडापैकी एका झाडाचा अभ्यास, विभाजन पद्धतीचा वापर. तर असं उदाहरणादाखल उदाहरणं देऊन तुम्ही तो पॉईंट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहायला सोपं जाईल बघा. तर विभाजन पद्धतीचा वापर या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तिसरं बघा पॉईंट जो आहे तो आंशिक समतोल. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आंशिक समतोल साधले जातात, कारण इथं व्यक्तिनिष्ठ आहे. एकेका घटकाचा अभ्यास केला जातोय. 2 घटकातील संतुलन म्हणजे समतोल होय. तर इकडं आंशिक समतोलाचा अभ्यास आणि तिकडं कसल्या समतोलाचा अभ्यास? स्थूल अर्थशास्त्रामध्ये इकडं आंशिक समतोल. जसं विभाजन पद्धत राशी पद्धत आहे का नाही, एकमेकाच्या विरुद्ध वैशिष्ट्ये आहेत, तसं इथं आंशिक समतोलाचा अभ्यास. तर तिकडं कसल्या समतोलाचा अभ्यास? हां, सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास जो आहे तो तिकडं केला जातो, इकडं आंशिक समतोलाचा अभ्यास केला जातोय. चौथं वैशिष्ट्य आहे ते बघा, मूल्य सिद्धांत म्हणून ओळख. सूक्ष्म अर्थशास्त्राला काय म्हटलं जाते? मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत असे म्हटलं जातं. मग सांगितल्याप्रमाणे मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत किंवा प्राईस थेरी हा स्वतंत्र विषय आहे. तो FYSY लेवलला विषय आहे, 100 मार्काचा. इथं फक्त पॉईंट लक्षात ठेवा की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात, उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात, याचा अभ्यास केला जातो. एवढं विश्लेषण करायचं. येते लक्षात? 5वा पॉईंट बघा, बाजार रचनांचं विश्लेषण त्याच्यामध्ये केलं जाते. आता हे बाजार जे आहेत, बाजाराचे प्रकार मग तुम्हाला लक्षात असले पाहिजेत. कुठले कुठले बाजाराचे प्रकार? मुक्तेदारयुक्त स्पर्धा, मक्तेदारी स्पर्धा, पूर्ण स्पर्धा, अल्फा अधिकार. तर हे प्रकार, बाजाराचे प्रकार आपल्याला पुढं प्रकरण स्वतंत्र आहे. तर याचाही अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, साधन सामग्रीच्या वाटपाचे विश्लेषण हे एक सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. त्याच्यामध्ये मग वस्तू आणि उत्पादन घटकाच्या किमती कशा ठरतात आणि वस्तूच्या उत्पादना झाल्यानंतर साधन सामग्रीचं वाटप देशभर कशा पद्धतीनं, कोणत्या पद्धतीनं करायचं याचं स्पष्टीकरण हे सूक्ष्म अर्थशास्त्र त्या ठिकाणी करताना दिसते. आणि आणखीन एक मुद्दा बघा, लक्षात ठेवायला सहजपणे सोपा, व्याप्ती कशी आहे व याची? सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित व्याप्ती आहे. आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ग्रहित जे आहेत त्या अनेक ग्रहिताचा वापर केला जातोय.
इतर परिस्थिती कायम असताना या अर्थशास्त्रातल्या सिद्धांताची सुरुवातच मुळात या पद्धतीनं होणार बघा. इतर परिस्थिती कायम असताना ते आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत बघितलाय बघा. इतर परिस्थिती कायम असताना सांगेल का कोण सिद्धांत होतो? सांगा बरं बघू त्याची व्याख्या. इतर परिस्थिती कायम असताना घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची व्याख्या. इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या काय पुढं वस्तूच्या पुढं काय